सावी, आता बाप्पाला ओवाळून घे. आता तरी नारळ फुटू दे. धैर्य, आता तोच नारळ तू घेऊन बाप्पाला हवा. हा नारळ जर धैर्यांच्या हातात फुटला तर? नाही नाही. इरा, काय ग? काय करताय? इरा ग, इरा, इरा, अगं बाई, ठीक आहेस ना? अरे देवा, हे असं विसर्जनाच्या दिवशी असं अरिष्ट का घडलं असेल? आई, अगं अरिष्ट काय त्यात? नारळात पाणी नसणार, त्यावर आपण कापूर जाळला ना, मग ते हिट झालं असणार आणि फुटलं असणार, एवढंच. उभी राहा. हा, सावकाश सावकाश सावकाश. मला पण तेच वाटते, असंच काहीतरी झालं असणार. पण इराला कसं काय कळलं? जाऊ दे ना, जसं झालं तसं झालं. यापेक्षा तुम्हाला कोणाला काही झालं नाही हे महत्वाचं नाही का? ते मला नारळातून ठिणगी उडताना दिसली, म्हणून मी लगेच जाऊन नारळ बाजूला घेतला. असो, सुदैवानं इराला काही झालेलं नाहीये. आता एकदा बाप्पाचं विसर्जन करूया, आनंदात बाप्पाला निरोप देऊया. हो इरा, बरी आहेस ना तू? हो मी ठीक आहे. तुम्ही करा विसर्जन. चला भास्कर, हो पुढे.
होय होय, चला चला चला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा, तुला तर सगळंच माहितीये. तुझ्या आशीर्वादानं मला धैर्यांसारखा जोडीदार मिळाला. ते भाग्यच म्हणायचं माझं. खरं हे सूप पदरात टाकताना माझ्या भाऊंना माझ्यापासून दूर नेलंस बघ. बाप्पा, आता जाताना आशीर्वाद देऊन जा की भाऊंनी धैर्यांना समजून घेऊ दे. आमच्या लग्नाला स्वीकारू दे आणि आमचं आजोबा नातीचं प्रेमाचं नातं आधीसारखं होऊ दे बघ. गणपती बाप्पा मोरया. सावी, किती पाया पडतो, पण लवकरच तुझा सगळा आनंद संपवून तुला माझ्या पायाशी लोळण घालायला लावते की नाही बघशील तू. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. धैर्य आणि भास्कर आता कधी येतील आणि येताना ते खडी घेऊन येतील. ती खडी या पाटावर ठेवायची आणि त्यांची पूजा करायची. बाप्पांचं विसर्जन का करतोय आपण? एकदा बाप्पा घरी आले की परत जायलाच नको. बाप्पा असताना किती मज्जा असते. आणि आता ते गेलेत तर सगळं किती बोर बोर वाटायला लागले. मी बाप्पांना खूप मिस करते. काय ग, काय झालं? भाऊ, गणपती बाप्पाला सोडायलाच पाहिजे का हो?
राहू दिला असतं की आपल्या संग. मला कसं आहे, गणपती बाप्पाला जर कायम हिथं ठेवलं तर त्याचं कौतुक ते काय राहिलं, त्याचं काही महत्वच राहणार नाही. म्हणून बघ ना, गणपती बाप्पा थोड्या दिवसासाठी येतो, पण कसा अगदी सगळा आनंदी आनंद देऊन जातोय की नाही. हं? तुला एक गंमत सांगतो. कसं आहे, गणपती बाप्पा ज्यावेळेस पुढच्या वर्षी येतील की नाही, त्या आल्यावर बघतील तुला आणि काय म्हणतील, अरे आमची सावी एवढी मोठी झाली. आणि तू सगळं बघणार. बरं, तू अभ्यास करते की नाही, तू चांगलं शिकतीस की नाही, तू वाचन करतेस की नाही, सगळ्या गोष्टी चेक करणार देव. म्हणून बाप्पा गेल्यावर उदास व्हायचं नाही. कसं आहे, गणपती बाप्पा विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. म्हणून बाप्पाच्या जागी पुस्तकं ठेवायची, त्यांची पूजा करायची, भरपूर अभ्यास करायचा, वाचन करायचं आणि खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं. आणि हे सगळे ज्यावेळेस गणपती बाप्पा बघेल की नाही, त्याला किती आनंद होईल. मग आपल्याला गणपती बाप्पाला आनंद द्यायचा आहे की नाही. हो. आर्या, मी तुझ्या वयाची होते ना, तेव्हा मला पण असंच वाटायचं बघ. तेव्हा मी काय करायची माहितीये, अगं बाप्पा म्हणजे विद्येची देवता, ज्ञानाची देवता. मग बाप्पा गेल्यावर घर असं रिकामं रिकामं वाटायला लागलं ना, की मग मी बाप्पाच्या पाटावर माझी पुस्तकं नेऊन ठेवायची आणि पुढच्या वर्षी येईपर्यंत मी त्याला प्रॉमिस करायचे की मी भरपूर पुस्तकं वाचीन आणि भरपूर अभ्यास करेन. मग मला असं एकटं एकटं वाटायचंच नाही बघ. मग मी पण तसं प्रॉमिस करते बाप्पांना, म्हणजे बाप्पा माझ्यावर खुश होऊन पुढच्या वर्षी लवकर येणार. मी पण आता पुस्तकं ठेवते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. काकी, आता बाप्पा येतील ना पुढच्या वर्षी लवकर? नक्की येतील. चला, बाद झाल्या गप्पा, घरात कामं पडलेत. आता उगाच कशाला वेळ घालवायचा. आणि सावी, तुम्हाला देवदर्शनाला बाहेर निघायचं ना, तयारी करायची असेल, बॅगा बिगा भरून घ्या. चला चला चला. दीपा, ए दीपा, चहा झाला का? हा, आले. भाऊ,
आई मी पण जरा मदत करते. काय ग ह्या कुठल्या बांगड्या? बघा की दामिनी मॅडमने स्वतःच्या हाताने मला दिलेत गिफ्ट म्हणून. गिफ्ट त्याची अरे आता काय गरज आहे? काय गरज म्हणजे सावी वंश आता दामिनी मुजुमदारांच्या सुनबाई आहेत. आता एवढ्या मोठ्या कार्यक्रमात त्यांची वहिनी अशी लंकेची पार्वती बनून फिरताना बरं दिसते का सांगा बरं. हा म्हटल्यावर लगेच दामिनी मॅडमने माझा हात भरला. बाई कसली भारी सासू मिळाले बघा. बघा की सगळ्यांची किती काळजी घेते त्या. काय हवं नको ते सगळं बघतात. खरं सावी वंश काय स्वतःचा तोरा सोडायच्या मूड मध्ये दिसत नाहीत. मीच कशी हुशार आहे ही त्यांना जाईल तिथं दाखवायचंच असते. अगं म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? असं का बोलायलेस? का बोलायला लागल्या? अहो काल तिथं सुनांनी हळदीचा हात त्या कापडावर उमटवा. ही सून घात करणार. हिला मी जी शिक्षा देईन ती हिला मुकाट्यानं घ्यायची. फक्त ती शिक्षा भोगायच्या आधी मला तुमच्या आशीर्वादाची गरज. आईचा आशीर्वाद चुकलेल्या लेकीवर सुद्धा असतोय. झालं तर मग आता पटकन तुमच्या हाताचे ठसे या पांढऱ्या कापडावर उमटव. अहो देवीच्या नावाखाली असं लोकांना फसवणं ना बंद करा. आता हे सगळं झाल्यावर सावी वंश त्या बाईला बोल 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 बोलल्या. त्या बाईचा अपमान केला. आता मला सांगा आई त्या घरातल्या असतील काहीतरी पद्धती तिथं ह्याने नाक खुपसायची काही गरज होती का सांगा बरं. त्या बाईचा अपमान करायची काय गरज होती. पण बिचारा दामिनी मॅडम एका शब्दानं सुद्धा काही बोलले नाही. तो अजिबात बोलले नाही. एवढी चांगली सासू मिळायला नक्कीच वंशांचं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असणार आहे बघा. पण त्यांना त्याचं काय पडलेलंच नाही. ही बाई जी करत होती ती अंधश्रद्धा होती आणि त्याविषयी आपल्या घरात बोललेलं सुद्धा चालत नाही. त्या सावीला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या मुजुमदारांच्या घरात सून म्हणून गेली. या मुजुमदारांना मी चांगलं ओळखतो. ते खूप बुरसटलेले विचारांचे आहेत. त्यांच्यातनं तो बुरसटलेपणा कधीही जाणार नाही. सुधारणा तर लई लांबची गोष्ट आहे. हो भाऊ त्यांना काय गरज आहे सुधारायची. असं त्यांच्याकडे काय नाही जे सुधारल्यावर त्यांना मिळणार आहे. मी तर म्हणते वंशाने सुधारायला पाहिजे. त्या घराप्रमाणे स्वतःला बदलायला पाहिजे. जिथं जाईल तिथं स्वतःच गुणगान. काय गरज आहे का. अहो सासर आहे ती त्यांचं सासर. मग आता तिथं त्यांनी गप गुमान जुळून घ्यायला नको का सांगा बरं. आता माझंच बघा मी ह्या घरात आल्यापासून स्वतःला किती बदललंय. हा
बदलले की नाही सांगा बरं? बदलले की नाही? आता पोरीची जात म्हटल्यावर हे सगळं करायला लागतंय हो. हे त्यांना कळायला नको काय? वहिनी द्या इकडे, मी करते. अगं कशाला? राहू दे, मी करते. तुला आवरायचं ना, जातो. अहो असू द्या, मी करते, तुम्ही आराम करा. अगं कशाला? तू एक काम करतेस का? तू जा आणि तुझा आवर. मला काय ग, मला सवय ह्या सगळ्यांची. राहू दे. हो तेच सांगतेय मी. आतापर्यंत तुम्हीच तर करत होता. आता तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि मी पण सून आहे की या घरची. मी आणि अवंती वहिनी मिळून करू सगळं. तुम्ही फक्त आता आराम करा. खर तर तुम्हाला असं सोडून मला देवदर्शनाला जायचं नव्हतं. अगं पण आता लग्न झाल्यापासून आम्ही कुठे गेलोच नाही ना. आणि धैर्यांची बायको म्हणून त्यांच्या मनाचा विचार करावा लागतोय मला. त्यामुळं अगं किती विचार करतेस. हे बघ, तू जा बिंदास. मी आहे ना इथे, काही काळजी करू नकोस. आणि आत्ता सुद्धा जा आणि बॅग इकडचं आम्ही पाहतो. बर राहिलं, मी एक काम करते, मी कुठलीही जड वस्तू उचलणार नाही. जे काय असेल ते ताईंना सांगेल. झालं? नक्की? हो नक्की. हो, आणि मी आहे ना, तिला जड काम करूच देणार नाही. जा. ठीक आहे. ताई, नाही म्हणजे हे दोघे चाललेत ही चांगलीच गोष्ट आहे. पण अहो हे सगळं असं अचानक कसं? हा म्हणजे मलाही हा प्रश्न पडलाच होता खरं. ठीक आहे ग, ही धैर्य भाऊजींची अशी अचानक सरप्राईज द्यायची स्टाईलच आहे की नाही. आणि आता पण बघ, सावीला ना धैर्य भाऊजी अजून काहीतरी मोठं सरप्राईज देणार असतील. बरं चला आवरून घ्या. कशाला आलात तुम्ही मला समजवायला? एवढं सगळं झाल्यावर बरं आठवलं ना तुम्हाला? आता माझं डोकं खराब करू नकोस. मला सगळंच माहितीये. त्या नारळाशी ना तूच काहीतरी केलेलं असणार आहेस. अशीच वागत राहणार आहेस का ग? अशी मूर्खासारखी वागत राहिलीस ना तर आपण जे काही करतोय ते सगळं पाण्यात जाईल. काय करू मग मी? काय करू? जे करते ते बरोबरच करते. सत्या मग ती सावी सारखी माझ्या डोक्यात जाते. तुम्ही बघताय ना ती कशी सारखी सतत माझ्या धैर्यांना चिकटून असते. माहितीये मला तिचा आगाऊपणा वाढत चाललाय आणि त्यासाठी तिला शिक्षा देण्यासाठी म्हणून त्या दोघांना मी बाहेर पाठवते. काय? तुम्ही त्या दोघांना एकत्र बाहेर पाठवताय? थोड्या वेळात निघतोय आम्ही. तर देवस्थानावरल्या माणसांशी बोलणं झालंय, ते तिकडची सगळी मॅनेजमेंट बघते. ठीक आहे, मी तिला घेऊन जाण्यासाठी का सांगते हे विसरू नकोस.
पक्की शहाणी आहे ती. तिला तुझी नाजूक बाजू बरोबर माहित झाली. ती तुला स्वतःमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करेल, पण बाकी कुठल्याच गोष्टींकडे लक्ष न देता ज्या कामासाठी चाललायस तिथे लक्ष केंद्रित कर. आई तू टेन्शन घेऊ नको. माझं मन त्या सावीत गुंतणं दूरच, तिच्या आसपास सुद्धा भटकणार नाही. आणि तसंही काम सोडून दुसऱ्या गोष्टींवर फोकस करणं हे या धैर्याच्या स्वभावात बसत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. काय करते, कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. सोडा, 1000 वेळा सांगितलंय तुम्हाला. 1000 वेळा सांगा, नाही तर लाख वेळा सांगा. मला जे करायचंय मी तेच करणार. आणि तुम्ही आलं तर आलं, मला नाही फरक पडत. एकतर धैर्य, इतक्या दिवसांपासून मी कशी लांब राहते ना तुमच्यापासून, माझं मला माहित. आणि त्यात माझा वाढदिवस येतोय, आणि तेव्हा तुम्ही त्या सावेसोबत कसं सहन करू मी? हे कसं सहन करू सांगा ना मला. नाही, मला काही माहित नाही. तुम्हाला ना काहीच गरज नाहीये जायची. तुम्ही इथेच थांबायचं. आपण माझा बर्थडे सेलिब्रेट करू. इरा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, मला सुद्धा तुमच्या बर्थडेच्या दिवशी तुमच्या सोबत थांबायचं. अख्खा दिवस 1 ना 1 मिनिट सेलिब्रेट करायचंय. पण काही झालं तरी मी आईच्या इच्छेविरुद्ध नाही वागू शकत. धैर्य, नाही, मला काही माहित नाही. मी तुम्हाला नाही जाऊ देणार धैर्य. माझा बर्थडे ना धैर्य, आपण दोघांनी मिळून तो सेलिब्रेट करायचा. मी खूप स्वप्न रंगवली आहे धैर्य. काय काय करायचं, काय एन्जॉय करायचं, कसं करायचं, कुठे सेलिब्रेट करायचं. ऐका माझं आधी, ऐका. हे बघा, मला सुद्धा तुमच्या बर्थडेला तुमच्या सोबत थांबायचंय. मी परत आल्यावर आपल्याला तुमचा बर्थडे सेलिब्रेट करायचाच आहे. आणि असं तसा नाही, एकदम माहोल करायचंय. तुम्ही विचारही केला नसाल असं तुमचा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे. सो चिल. ओके, जातो मी. नंतर बिंतर काही नको. बर्थडे ना माझा, मग बर्थडे हा बर्थडेच्या दिवशीच सेलिब्रेट केला पाहिजे. अरे तुम्ही माझे आहात, म्हणून माझा बर्थडे मी तुमच्या सोबतच सेलिब्रेट करायला पाहिजे. मला तुम्ही माझ्या बर्थडेला पाहिजे म्हणजे पाहिजे. धैर्य, काय करताय तुम्ही? लोळतोय. वा, म्हणजे आधी स्वतः बाहेर जायचा प्लॅन करायचा आणि मग असं आवरावरीची वेळ आली की असं लोळत बसायचं का? काय वागणं झालं का धैर्य? त्याचं काय झालं ना, माझ्या बायकोनं आज जेवणात बनवली होती खीर. त्या खिरीत एक गोष्ट एवढी जास्त मिक्स केली ना, त्यामुळे जरा गुंगी यायला लागली मला. मी काय मिक्स केलं होतं? प्रेम, खूप सारं प्रेम. त्याच प्रेमाच्या तर गुंगीत आहे मी. त्यामुळे आता एक काम करतो, जरा 15-20 मिनिटं लोळतो, मग नंतर उठतो. म्हणजे कसं आवरावरी करायला एनर्जी येईल जरा. हा, कसा वाटला प्लॅन? एकदम बेकार प्लॅन. धैर्य, अहो असं काय करताय? उठा बरं, चला उठा. अहो जायचंय ना आपल्याला बाहेर, मग पटकन बॅग भरूया. चला उठा बरं, उठा. सावी,
जरा वेळ पडतो की, मला ना लय कंटाळा आलाय आता. अहो कसला कंटाळा आलाय तुम्हाला? चला बरं बरं एक काम करा, तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा, मी भरते तुमची बॅग. हा चल उठा. भाभी की त्यांना कंटाळा आलाय तर कशाला सांगायला लावतेस? विचारलं नाही तर मग मला कळणार कसं त्यांना काय पाहिजे ते? अगं बघ मी सांगते ना, मला चांगलंच माहितीये घरी ना कधी काय काय लागतं ते. तू ना एक काम कर, आधी परफ्यूम घे, मस्त आहे त्यांचा परफ्यूम, आणि त्यांना परफ्यूम लागतो म्हणजे लागतोच. तो त्यांच्या बॅगेच्या बाहेरच्या चेन मध्ये ठेव. आणि हो, त्यांचं जीन्स आणि टी शर्ट हे बॅगेच्या उजव्या बाजूला आणि कॅज्युअल्स डावीकडे. आणि हो, त्यावर त्यांचं जॅकेट ठेव. आणि हो, त्यांचे टूथपेस्ट आणि टूथब्रश हे घे बरं, नाहीतर घ्यायला विसरशील. आणि हो, त्यांचं वॉलेट आणि बेल्ट हे बॅगेच्या फ्लॅप कव्हर मध्ये ठेव. आणि जे सांगितलंय ना ते जिथल्या तिथेच ठेवा, नाहीतर मग कसं आहे ना, धैर्यांची खूप चिडचिड होते. अगं कसला विचार करतेस? अगं ठेव ठेव. धैर्य, हे बघा तुम्ही ना जाताना हा शर्ट घाला, छान दिसेल तुम्हाला. छान आहे ना? हा. अगं सावी वेडी आहेस का तू? एक मिनिट. हा हे घे, हा शर्ट ब्लॅक कलर धैर्यांचा फेवरेट कलर आहे. काय झालं? घे. अगं धैर्यांची बॅग कायम मीच भरायचे, म्हणून मला चांगलंच माहिती धैर्यांना काय आवडतं काय नाही आवडत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांच्या सगळ्या सवयी मला माहिती आहे बघ. काय धैर्य, हो ना? हा हा, म्हणजे इरा असल्यापासून ही सगळी कामं त्याच करतात ना, त्यामुळं मला तिकडे लक्ष द्यायची गरजच नाही पडली कधी. आणि एक महत्वाचं राहिलं की आता धैर्यांची बायको आली आहे, मग आता सावी, अहो एका बॅगेचाच तर विषय, भरू द्या की त्यांना. म्हणजे पुढच्या वेळेपासून तुम्हालाही कळेल की बाहेर जाताना मला काय काय लागतंय ते. हा, भरू द्या त्यांना.